हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचं पॉडकास्ट मी असं विचार केला की आज हिच्यावरती पॉडकास्ट करूया, बिकॉज विषयच असा घेतला हिने आणि विषय तर चांगला होता, बट मला असं वाटतं की काय उपयोग आहे, म्हणजे काय काय त्याच्यातनं काय साध्य करायचं आहे किंवा काय साध्य होणार आहे, किंवा ह्या बाईने काय केलं आहे असं लोकांसाठी. जास्त फापट पसारा किंवा जास्त कन्फ्युजन न ठेवता आपण डायरेक्ट कॅरेक्टरचं नाव रिव्हील करूया. आता कॅरेक्टर आहे बरखा बिजुरी. आप्पा बाप्पा थप्पा सर आले धावून, बरखा गेली वाहून. जसं आपण लास्ट पॉडकास्टमध्ये डिस्कस केलं की हिची एंट्री झाल्यावर किंवा हिच्या आईची एंट्री तेव्हाच होते जेव्हा हिची दुसरी आई, मोठी आई कुठेतरी गायब होते. म्हणजे ती कुठेतरी जाते तेव्हा ही येते, ती येते तेव्हा ही जाते, असं काहीतरी यांचं आहे. पण ह्या मायले की एकत्र असल्याच पाहिजे. आयदर ही तरी आईला घेऊन जाते, नाहीतर ही तरी आईबरोबर येते. कारण कॉन्टेंटचं काय ना, कॉन्टेंट सगळं इथेच आहे ना. एकटं काही चालवूच शकत नाही. एकटं काय दाखवणार, किती दाखवणार. आणि पांडू काय, पांडू तर मला वाटतं अनलिमिटेड सुट्टीवर आहे. तो पण आलाय उन्हाळी सुट्टीवर. असं काय पोलिसांना पण उन्हाळी सुट्टी मिळते का? आणि हिचे बाकीच्या बहिणी वगैरे त्यांना काही नाही आहे माहेर. पण मला वाटतं त्या बाईची, म्हणजे मोठ्या आईच्या मुली, त्यांना काही बोलवत वगैरे नाहीत, जरी मोठी आई इथे असली तरी. मग जेव्हा मोठ्या आईला जायचं असतं किंवा असं काहीतरी सेटिंग केलेलं आहे वाटतं बाप्पांनी की हिला 6 महिने, तिला 6 महिने, मग ही 6 महिने इथे, ती 6 महिने तिथे. पण ही जेव्हा 6 महिने इथे असते छोटीवाली, आवडती का ना आवडती ते काय आपल्याला माहिती नाही, ते बाप्पाला माहिती, त्यांना माहिती. पण हिच्या बरोबर हे लटांबर पण असतं. हे बरखा पण बरोबर येतेच. तावाने तू तो मामाचा व्हिडिओ टाकला, प्रूव्ह करायला टाकला असशील, आणि त्यानंतर तू तो डिलीट तर नक्कीच केलेला नाही आहेस, तू अनलिस्टेड करून ठेवला आहेस व्ह्यूज कमवून. म्हणजे किती ना, हे कोणाच्या मरणाच्या टाळूवर पण मेलेल्या माणसाचा व्हिडिओ छापतात. म्हणजे काय ते अक्षरशः, म्हणजे तो व्हिडिओ वॉज लाईक रुदाली. सगळेजण असे घाय मोकलून रडतायत आणि काय ते फोटो ठेवलाय आणि रडतायत आणि असा मामा आणि तसा मामा. काहीतरी त्याच्या घरच्यांनी पण म्हटलं असेल की बाबा हे कॉन्टेंट नको बनवून छापूस. म्हणजे काय, हिला काही पारावारच उरलेला नाही आहे. भलेही चल, तू जर म्हणतेस ना की मला कोणाला काही प्रूव्ह नाही करायचं आहे, तर मग कशाला ती कॉमेंट दाखवली, कशाला तुझं मामाचं वगैरे काय आहे, आम्ही जाऊन आलो होतं बस. ज्यांना विश्वास ठेवायचा ठेवतील, ज्यांना नाही ठेवायचा नाही ठेवतील. जसं कौरवच्या बाबतीमध्ये, आता ती सेन्सिटिव्ह न्यूज होती, मी व्हिडिओ काढला, मग त्याच्यानंतर लोकांनी म्हटलं की हे कसं, ते कसं तुला कसं कळलं, खरं आहे का खोटं आहे का. सिम्पल, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तर ठेवा, नाही ठेवायचा नका ठेवू. हा विश्वास स्वतःवर असला पाहिजे. मुळात ही धमक असली पाहिजे. कशाला ती लपवा छपवी व्हिडिओ टाकायचा, मग तो डिलीट करायचा. डिलीट पण नाही, तू 101% अनलिस्टेड केलेला आहेस. पण त्याच्यावरून तुझी मेंटॅलिटी कळली ना, की तू काय मेंटॅलिटीची बाई आहेस. ह्याच्यावरून तुझ्या मामावरचं प्रेम वगैरे सिद्ध नाही होत. ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की तू अजूनही त्या मेलेल्या मामावर पण छापायला बघतेस. तू फक्त स्वतःची काय, ती तुझी 1 लाखाची जी सेविंग प्रत्येक मुलाची झाली पाहिजे ना, ती कशीही करून झाली पाहिजे, त्यासाठी तुझे हे प्रयत्न आहेत. तसंच आता ते शेतकऱ्यांशी रिलेटेड, डेफिनेटली तो मुद्दा चांगला आहे, तू ते शेअर केलंस, ती काय म्हणजे जे चांगली पावलं उचलली किंवा काही केलं. पण ते थोडकं नाही, त्याच्यावरती 2 व्हिडिओ छापले. अजून येतील का नाही येतील ते माहिती नाही. आणि काय ते म्हणजे जर तुम्हाला हमी भाव मिळत नाही, तुम्हाला व्यवस्थित भाव मिळत नाही, म्हणून त्यांनी ते कांदे देऊन टाकले. चला बाबा, चांगली गोष्ट आहे, केलं पुण्याचं काम. पण हे पुण्याचं काम सगळीकडे बोंबलून म्हणजे एखादी गोष्ट फुकट द्यायची, त्या वडिलांनी ते पुण्य त्यांना, ते त्यांच्या पदरी पडलं, तुझ्या भावाच्या पदरी पडलं आणि त्या वडिलांच्या पदरी पडलं. ते पुण्यवान आहेत. पण तू त्याच्यावर व्हिडिओ छापून जे कमवलेस ना, जो कमवायचा धंदा लावलास ना, त्याने तुझं तर सगळं पापात रूपांतर झालेलं आहे. तुझ्या पदरी काय पडलं असेल तर फक्त आणि फक्त पाप, की कोणाचं तरी दुःख हे तू कमवण्याचा जरिया बनवलास. लाज वाटली पाहिजे तुला. आणि तुला काय वाटलं, ही परिस्थिती माहिती नाही आहे का? किती मूव्हीज येऊन गेले, किती ते पाणी फाउंडेशन म्हणा, त्याच्यानंतर आपले सयाजी शिंदे त्यांनी पण एक फाउंडेशन काढलं होतं किंवा आहे, अजूनही असेल. बरेच असं काय उपक्रम होऊन गेले. हे खूप जणांनी हातपाय मारलेत.
ती परिस्थिती दाखवून जर काहीतरी साध्य होणार होतं, काहीतरी होणार होतं, म्हणजे मला खरंच असं वाटतं की हे जे असे सोशल कॉजेसवर किंवा सोशल प्रॉब्लेम्सवर जे व्हिडिओ बनवतात, स्पेशली असं त्याला काहीतरी पर्सनल टच वगैरे देऊन, तुमच्या व्हिडिओ बनवण्याने, तुमच्या बोलण्याने खरंच काही फरक पडतो का? किंवा काय होतंय का? किंवा ज्यांच्यासाठी तुम्ही बनवताय त्यांना काही फायदा होतोय का? फक्त त्यांची परिस्थिती लोकांना कळते, ठीक आहे, ते पण अशा लोकांना कळते जे युजलेस आहेत. म्हणजे तुझे अंडे ते काय उजेड पाडणार आहेत हे जाणून घेऊन ते, आणि स्वतःची दुःख त्याच्यात आणि ॲड करणार, आमच्याकडे पण असंच आणि आमच्याकडे पण तसंच, कारण ते पण त्याच भागातले आहेत. ते जे स्वतःच त्या दुःखात आहेत ते अजून काय त्यांना तू दुःख सांगतेस? बरं सांगितलंस तर बाबा तू असं काहीतरी केलंस का की त्याच्यातनं जो काही रेव्हेन्यू जनरेट होतोय किंवा काय होतोय, तू छापतेस ते छापतेस, पण मग त्यातनं जो तुला फायदा होतोय तो तू इतरांबरोबर शेअर करतेस का? नाही. तू दुसऱ्यांच्या दुःखावर कमवते, मग ते कोणाची मौत असू दे, नाहीतर मग त्याला प्रवृत्त करणारी एखादी गोष्ट असू दे, तुझा हातभार शून्य. तू फक्त मला वाटतं बघतच असतेस की कुठे काय होतं आणि त्याचं मला कॉन्टेंट बनवता येतं. अगं स्वतःची प्रायव्हसी चव्हाट्यावर मांडलीस, ती मांडलीसच, विकायला काढलंसच आहेस, पण इतरांचंही ठेवलं नाही या बाईने. म्हणजे किती असावं ना, एखाद्या व्यक्तीने, हिच्या एका ओळखीतल्या व्यक्तीने लव्ह मॅरेज केलं, पळून जाऊन लग्न केलं, त्याला ऑन कॅमेरा टॉन्ट मारते ही बाई, आणि त्याचं थंबनेल टाकून पण मोकळी झाली की याने असं केलं, याने पळून गेला आणि डायरेक्ट घरातच आणली, हे केलं. कोणी हक्क दिला तुला दुसऱ्याचे फॅमिली प्रॉब्लेम्स, काही इश्यूज, काही गोष्टी चव्हाट्यावर मांडण्याचा आणि ते विकून खाण्याचा? कसं काय तू विचार करू शकते की ह्यातनं तुला काही पुण्य लाभेल? मला असं वाटतं की तुझ्या वडिलांनी आणि तुझ्या भावाने जे काही पुण्य कमवलंय ना, ते सगळं म्हणजे त्याचं पापात रूपांतरण, म्हणजे ते ऑफकोर्स त्यांना नाही लागणार कारण ते इंडिव्हिज्युअल असतं, पण तुझं काहीच भलं होऊ शकत नाही, कारण तू फक्त आणि फक्त अक्कलपोटी आहे. स्वतःचं नुसतं आपलं कसं खळगी भरायची आणि ते सुद्धा दुसऱ्याच्या वाईटातून स्वतःचं कसं चांगलं करता येईल हे बघायचं. कसं काय असं तू टायटल देऊ शकते? कसं काय तू असं डायरेक्ट त्या व्यक्तीचं काय इज्जत राहिली? त्या त्या माणसाच्या बायकोला, जी नवी नवरी आली आहे तुमच्या घरात, तिला काय वाटेल तुझ्याबद्दल? काय ऑफकोर्स तुला त्याच्याने काही फरक पडत नसेल कारण तू दीडशाणी आहेस ना, पण तुला असं वागवलं असतं तर काय कसं वाटलं असतं? दुसऱ्यांबद्दल स्टोरीचं असं काहीतरी लावताना, दुसऱ्यांची स्टोरी आपल्या थंबनेलला असं लावताना आणि त्याचं टायटल देताना स्वतःचं बघायचं ना वाकून. तुझी आई कुठून आली त्याची पण स्टोरी लाव कधीतरी. कशी आली? एक बायको असताना दुसरी आली, घुसली, संसार मोडला, असं टायटल देऊन एकदा त्याच्यावर पण व्हिडिओ छाप ना. दुसऱ्यांनी काय केलं ते सोडून दे, स्वतःच्या घरात आधी काय आहे ना त्यासाठी आपण तेवढे क्लीन अँड क्लिअर असावं लागतं, आपलं बॅकग्राऊंड तेवढं चांगलं असावं लागतं. आणि कितीही चांगलं पण असलं ना तरी मी म्हणते की दुसऱ्याच्या आयुष्यात आपण डवळाडवळ का करायची? दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय, त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम आपण का लोकांना, तू का लोकांना सांगते? तर मॅडम, मला तुम्हाला इतकीच विनंती आहे, जर तुम्हाला ना जर इतकंच आहे ना, दुसऱ्यांनी काय केलं, ह्याने पळून केलं, ह्याने आईला न विचारता केलं, त्याने त्याला विचारता न केलं, असंच एक ती शेतात बसलेली बाई होती, तिला पण ऑन कॅमेरा कॅप्चर करत होती, ती काहीतरी सांगत होती की मी माझ्या मुलावर इतकं खर्च केला, 20-30 लाखाची गाडी. म्हणजे मला खरंच लोकांचं हेही कळत नाही की इतकी ही शाश्वती नसताना सुद्धा इतका पैसा कशाला खर्च करतात किंवा इतकं कशाला अशा गोष्टीमध्ये असं कर्जबाजारी वगैरे होता. जे आपल्याला आहे, जेवढं आपल्याकडे आहे त्यात काय होत असेल तर करावं ना, कशाला उगाचच इकडचं. एनिवेज, हे कधीच असं म्हणजे म्हणतात ना की हा खूपच डीप विषय आहे, त्याच्यामध्ये मला खोल घुसायचं नाही. मला फक्त मुद्दा एवढाच आहे की ही कोणाचं काहीही कॅप्चर करते, कोणाचं काही दुःख कोण काही सांगत असेल तर त्याच्यामध्ये ते कॅप्चर करून उगाचच ते काहीतरी असं सेन्सेशनल बनवण्याचा वगैरे ही प्रयत्न करते. तर मला तिला इतकंच सांगायचं आहे की बाई, तुझ्याकडे एवढं म्हणजे सेन्सेशनल गोष्टीचं भांडार आहे, तुझं चालता फिरता आहे ना तो पोतं, त्याची स्टोरी जरा उघड कर. बोलेगा तो बोलताय की बोलताय, तुम तो बोलताही आहे की मला असं म्हणाले, मला तसं म्हणाले. याचं उत्तर तुला आधी पण दिलेलं आहे की आमच्या घरात असं नाही बाबा, असल्या गोष्टी, असे 2-2 बायका फजिती ऐका वगैरे असले प्रकार नाही, त्याच्यामुळे आम्हाला काय माहिती नाही आहे. तर तू सांग ना, म्हणजे एवढी इंटरेस्टिंग स्टोरी असताना का लपवून ठेवतेस? सांग जरा ना.
मज्जा येईल आम्हाला पण कळेल की कसं काय आणि काय काय परिस्थितीत, कुठल्या परिस्थितीत का कुठल्या महिलेला आधार दिला आहे की काय, आणि दुसऱ्या महिलेला आधार देताना पहिलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे की काय बाप्पाने. कसं असतं ना, मला अजिबातच मी बोलली नसती. मी तर ठरवलं होतं की अजिबात म्हणजे अजिबात आता काही कोणाच्या पर्सनल गोष्टीवरती टिप्पणी करायची नाही, आणि अजूनही मी करत तर नाहीच आहे, पण तू मला करायला भाग पाडलंस. कारण तुला तुझ्याबद्दल किंवा तुझ्या घरात जे काही आहे ना ते झाकून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्याचं उघड करत असते. तर तुझं पण कोणीतरी उघड केलं पाहिजे ना. तुला त्याशिवाय अक्कल येणारच नाही की वचपा काढतेस. तुझं कोणतरी काहीतरी उघड करताय म्हणून तू तिसऱ्याचंच उगाचंच त्यांचं कुरेदून म्हणजे आपलं काहीतरी कमी होईल. तुझं कमी नाही होणार त्याच्याने. तुझं जे काही कांड आहे तुझ्या घरच्यांचं ना, जे काही आहे ना, 2 बायका फजिती आहे का, ते दुसऱ्याचं असं काही दाखवून ते नॉर्मलाइज नाही होऊ शकत. ठीक आहे. तर हे अटेम्प्ट घेणं बंद कर आणि स्वतःपुरतं बघ आणि स्वतःपुरतं बोल. तुला तुझ्यापुरतं तुझ्याशी रिलेटेड गोष्टींनी कॉन्टेंट क्रिएट करता असेल तर कर, नाहीतर सोडून दे. फालतूचे ना क्लिकबेट आणि ह्याने हे केलं त्याने ते केलं, ह्याच्या घरात हे त्याच्या घरात ते तू नको सांगूस. ते सांगण्याच्या आधी स्वतःच्या घरचं खुलासा कर. आणि पांड्या, जरा स्वतःच्या घरी जा आणि जरा तिथली परिस्थिती आणि तिथल्या गोष्टींचा आढावा घे. नुसता आपल्या इथेच आपला लोंबत असतो, लोंबकळत असतो. सगळे म्हणजे हे लोमकेश ह्यांनाच भेटलेत वाटतं, हे DBSच्याच पदरात आलेत वाटतं. त्याचं तर मला हसायला पण येत नाही, असा विचित्र हसतो. नुसता आपला कॅमेरा मागून हसायचं, इथे तिथे लोंबकळायचं, फुकटचं भाषण द्यायचं, बाप्पाने हे केलं आणि सरांनी ते केलं आणि बाप्पा असा आणि सर तसा. बस तू शून्य आहेस. स्वतःचं बघ आधी. आणि नोकरीवाली पोरं नोकरीवाली करतात आणि हे नाही, शेतकरी नाही. स्वतः करायचा होता ना, मग स्वतः का केलास नोकरीवाला पांडू ना, म्हणजे पांडू आणि यासारख्या लोकांमुळे मी जेंडर पण मला थोडंसं कन्फ्यूजच व्हायला होतं. सो तू का केलास ग शाणे? स्वतःपासून सुरुवात करायची ना. अगेन म्हणजे नुसतं बोलायचं की असं करतात तसं करतात, हे करतात ते करतात. प्रॉब्लेम सांगायचे, सोल्युशन काय नाही. सोल्युशन आहे तुझ्याकडे. आणि स्वतःपासून कुठल्या गोष्टीची सुरुवात केली आहे का? स्वतः आपलं मस्त मजेत चाललंय आणि दुसऱ्यांना शहाणपणा शिकवायचा. शेतकऱ्याचं असं आणि शेतकऱ्याला मुलगी मिळत नाही आणि असं नाही तसं नाही. तू करायचा होता ना, पकडायचा होता शेतकरी. नाही तर या पांडू बरोबर तरी काय उजेड पडलाय. आता हे काहीतरी घोबाड हाती लागलंय, येडा तोत्या बनवायचे धंदे लावले म्हणून चाललंय आपलं फ्लास्टर क्लास. कितीही दुःखाचं, अक्षरशः म्हणजे कोणाचं मरणाचं पण बाई दाखवत असेल ना, त्याच्यात आपली ब्लास्टर क्लासची ब्लास्ट करायला काय ही विसरत नाही. ते एकदम ते असतंच असतं. मग ते कोणाचंही असू दे, शेतकरी आत्महत्या असू दे, नाहीतर मग कोणाचं काही श्राद्ध असू दे, नाहीतर आणि काय असू दे, कुठल्याही ह्याच्यामध्ये ब्लास्टर क्लास आता आपला सुरू होतं आहे आणि तुम्ही लवकरच त्याच्यामध्ये ॲडमिशन घ्या. आणि येत्या काळातच आपले लवकर बॅचेस एकदम पटापट फुल होतात आणि त्यामुळे एकदम लिमिटेड सीट आहेत. म्हणजे जवळजवळ महिनाभर लिमिटेडच, बॅच भरेपर्यंत लिमिटेड. मग असल्या डोंबल्याच्या लिमिटेड, कारण ती बॅचच भरत नाही तर लिमिटेड सीट काय आहे? ते लिमिटेड तरी भरल्या पाहिजेत. कसलं काय? स्वतःला आधी शिका जरा. स्वतः तुम्हाला क्लासचं काय, असं क्लास घेऊन शिकले असते तर बापरे काय बघायलाच नको होतं ना. म्हणजे ते इथे तर फुल ऑन अगेन तेच. कोणाची भरभराट झाली आहे जरा बघू तरी दे मला. काय केलं आहे ते मोठं? उजेड पाडला हिची धन करून, हिला फी देऊन. तर पांड्या, तू ना जी नोकरी आहे ना तुझ्याकडे, लोक त्या गोष्टीसाठी तरसतात. किती अटेम्प्ट देतात आणि किती ह्याच्यानंतर ती जाऊन नोकरी मिळते आणि मग ती कशी टिकवायची त्याच्यासाठी नेटाने प्रयत्न करतात. अक्षरशः म्हणजे घरात येत नाहीत 10-10 दिवस. बायका मुलं तरसतात. पण तू तर काय 10 दिवस घरीच असतो. म्हणजे त्याच्यात पण ह्याने काय करून ठेवलं आहे काय माहिती. कसली सेटिंग लावून ठेवली आहे की विकलीस नोकरी, भाड्याने दिलीस. हल्ली तर बाबा काही होऊ शकतं, काही करतात ते लोक. कारण ह्याला तर सोडवतच नाही ना. हा असतोच, तिकडेच असतो. याने पराक्रमी आहे बाबा. बघितलं ना पराक्रम? हां माहिती आहे ना, एवढं डोक्याला मार लागलेला असताना सुद्धा कार्यक्रम करणं आणि सक्सेसफुल कार्यक्रम करणं, नॉट अ जोक. म्हणजे किती नेक्स्ट लेवलचा आहे हा माणूस.
तर त्यामुळे हा कसला राहतोय, हा आपला लोंबत असतो. आणि तो गाव ह्याचं स्वतःचं आई वडील जवळ असताना सुद्धा इथेच आपला लाज पण नाही वाटत, नुसतं आपलं बसून आपलं बाप्पाने टप्पा करत बसायचं. ते कसं ना, एवढं करून पण याला तर कवडी मोलाची किंमत नाही. का माहिती आहे? कारण का खरंच म्हणजे ना, माणसाने कर्तृत्ववान असेल ना, तर ते आपोआप ती किंमत मिळते, ती दिसते, समोरच्याच्या नजरेत दिसते. ती त्या बाप्पांना त्यांच्या मुलाबद्दल जे प्राऊड वाटतं ते ऑफकोर्स त्याच्या जावयाबद्दल अजिबात नाही वाटत. का? कारण हा असा आहे लोमकेश, काय नाही, मुलीच्या जीवावर ठगवायचं चाललंय. त्या बाप्पा टप्पांना ते इवन ह्या मुलीचं पण एवढं काय पटत नसेल, पण आता काय, आपल्याकडे हात पसरण्यापेक्षा काहीतरी करतायत आणि आपलं पोट पाळतायत, तेच त्यांना बरं आहे म्हणून सोडली आहे तिला. ठीक आहे, काय करतेस ते कर, असं आहे. ही ह्याची व्हॅल्यू आहे त्यांच्या घरात, काय महान नाही आहे. ही जेवढं दाखवते ना की असं खूप असं काहीतरी असं, ते तसं अजिबातच नाही आहे. आणि राहिला प्रश्न ते सरकार आणि हे ते, आणि त्याच्यामध्ये असं होतं आहे तसं होतं आहे. सरकार ऑब्वियसली ते तर एक फॅक्टर आहेच, म्हणजे तो तर मेजर फॅक्टर आहे. बट हे जे लोक जे दुसऱ्या बाजूला तारीफ करतात ना, जे दिग्गज मोठे कलाकार, मूवी काढलाय आणि ते फुकट काम केलंय आणि ह्याव केलंय आणि त्याव केलंय आणि एक पैसा नाही घेतला वगैरे, कुठे आहेत मग ते? त्यांच्या घरातले कुठे आहेत? ते तर सर्व आहेत ना त्या प्रभागाचे. मग काय करतायत ते? आता कुठे गेले ते? ज्यांनी यांच्या मूवीमध्ये वगैरे फुकट काम केलं, काय केलं ना, तर मग ते जे काही पैसे अक्युम्युलेट झाले ना, त्यांना जे देणार होते ते वाचले ना तुमचे. मग ते त्याच्यातनं काहीतरी करा, हे प्रश्न सोडवा. ते पैसे गावाला लावा, गावकऱ्यांचे प्रश्न सोडवायला लावा ना, मग काहीतरी केलं असं होईल. आणि तुमच्या लोकांकडनं मदत मागा, तुमच्या लोकांना सांगा बघायला मूवी तुमचा आणि हातभार लावायला. नुसतं मूवी काढून काय होत नाही रे बाबांनो. नुसतं काय असं कोणी काही काढेल आणि नुसतं ह्याच्याने पाठिंबा आणि ह्याच्याने मराठी माणूस असा नसतो. मराठी माणसाला त्या मूवीला प्राधान्य देण्यापेक्षा शेतकऱ्याला प्राधान्य देणं जास्त महत्त्वाचं वाटतं. ते आम्ही जास्त देऊ, जिथे गरज पडेल तर तिथे आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू. तीच आमची राजांवरच्या निष्ठेची पोचपावती असेल. आमची राजांवरची निष्ठा, आमचं प्रेम, आमचा अभिमान, ते ह्या मूवी बघून आम्हाला सिद्ध नाही करायचं आहे. या मूवीला जाऊन मूवी बनवणारे चोर आणि त्याला प्रमोट करणारे त्याच्याहून महाचोर सगळे खळगी भरायला बसलेले आहेत. त्याच्यामुळे ना, खरंच त्या बरखेचा जो व्हिडिओ आणि ते काय वास्तव आहे ना, ते ऑब्व्हियसली त्या माणसांना माहितीच असेल, कारण तिकडचे तर तेच मोठे राजे आहेत ना. तर जरा स्वतःच्या प्रदेशाकडे लक्ष द्या आणि काय त्याचा उद्धार करता येतो, काय समस्या सोडवता येतात तर ते बघा. जागोजागी जाऊन मूवीसाठी लोकांना, प्रेक्षक वर्गाकडे भीक मागण्यापेक्षा आले मोठे. म्हणजे कसं, आम्हाला काय वास्तव दाखवताय? भयाण वास्तव त्यांना दाखवा, ज्यांना काय पडली नाही आहे. तुमच्या गाववाल्यांना दाखवा, बोंबलत फिरतायत, ते रडतायत आणि काय करतायत. सगळं स्वतःसाठी. हे काय नाही आहे. हे कुठले राजांचे मावळे असे असतात? मावळे फालतू काहीतरी पिक्चर काढायचा आणि रडत बसायचं. दुनियेत काय चाललंय, किती त्रास आहे, किती गोष्टी आहे ज्यांचं निवारण, यांचं राहिलं बाजूला, ते तर सॉल्व्ह होतच नाही आहे. ह्यांचे मूवी बघा, म्हणजे खूप मोठं हे मिळणार, काहीतरी तुम्हाला हातभार लागणार तुमचा ह्यांची खळगी भरण्यासाठी. सिरियसली म्हणजे ना, असा संताप होतो ना. इतकी गोष्ट आहेत, इतक्या आता हल्लीच्या याच्यामध्ये इतके इन्सिडेन्सेस झाले सगळं बाजूला. आणि यांचं आपलं म्हणजे सगळ्या ह्या स्पेशली या DBS लोकांचं ना मी बघितलं आहे की कशावरही, म्हणजे कोणाच्या दुःखावर कसं आपलं पोट भरायचं ते कोणी ह्यांच्याकडनं शिकावं. आणि असा पैसा कमवून हे लोक काय आणि कुठपर्यंत पोचणार आहे तेच काय कळत नाही. आणि हे जर असंच होत राहिलं ना, तर मग मला नाही वाटत की कधी जगातले म्हणण्यापेक्षा आपले महाराष्ट्रातलेच म्हणूया आता सध्या प्रश्न कधी सॉल्व्ह होतील. कारण हे जे आहेत ना, हे असे खळगी भरणारे, हे असे प्रश्न अजून निर्माण व्हावे ह्याचीच वाट बघत असतील, जेणेकरून असं काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतील आणि त्याच्यावर व्हिडिओ छापून हे आपली खळगी भरतील. मला वाटतं ह्यांचं नाव इन्फ्लुएन्सर बदलून अपॉर्च्युनिस्ट ठेवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये, स्पेशली वाईट गोष्टीमध्ये अपॉर्च्युनिटी शोधत असतात स्वतःची खळगी भरण्यासाठी.
असो तर मंडळी, एक जनरल पॉडकास्ट होतं आणि असं विषय असं सगळे एकमेकांमध्ये गुरफटलेले होते विषय. तर ते ह्या निमित्ताने थोडंसं बोलून घेतलं. निमित्त झाली बरखाचा तो टॉपिक, म्हणजे बॅक टू बॅक अशाच टॉपिकवर व्हिडिओ टाकते दुसऱ्यांच्या मौत का तमाशावर. सो म्हणून म्हटलं की ठीक आहे, आता बोलतेच आहे तर थोडंसं मनातलं बोलून घेऊया. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय बाय. मासलामा.